नंदिनीला म्हणतो, नंदिनी खरंच तू हे असं का केलंस? पार्थ पण नंदिनीला म्हणतो, जे चाललं होतं ते चालू द्यायचं होतं ना, जेव्हा योग्य ट्रॅकवर होता. नंदिनी म्हणते, हो पार्थ, पण मी कोणाला वशीला लावला नाहीये. नंदिनी लगेच मालिनीकडे जाते आणि म्हणते, आई बाबा, मी बेडेकरांना फक्त एवढंच बोलले की हे प्रोजेक्ट तुमच्यासाठी एक प्रोजेक्ट असेल. जीवासाठी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यांची मेहनत वर कन्सिडर करा, एवढंच. जीवा म्हणतो, काय गरज होती काय या सगळ्याची? तुझा विश्वास नाही का माझ्यावर? नंदिनी म्हणते, जीवा असं काही नाहीये, हे बघा. पण जीवा नंदिनीचं ऐकून घेत नाही आणि म्हणतो, काहीच बोलू नको आता तू, बास झालं, बास कर आता तुझं. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुला असं वाटतंय का की तुझ्या मदतीशिवाय मी उभाच राहू शकलो नसतो? असं वाटतंय का तुला? नाही, आता मला समजलं तुझा माझ्यावर किती विश्वास आहे. हे कळालं मला आज. मान्नी जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणते, प्लीज जीवा, शांत हो. मला मान्य आहे तू दुखावला गेला आहेस, पण असा डोक्यात राग घालून घेऊ नकोस. हे बघ, नंदिनीने जे काही केलं आहे पण तिचा हेतू तर वाईट नव्हता ना. मालिनी विक्रमला म्हणते, तुम्ही तर समजावा जीवाला. तर दुसरीकडे काव्या देखील पार्थला सांगत असते, पार्थ काहीतरी बोला ना तुम्ही. विक्रम म्हणतो, आय एम सॉरी मालिनी, पण यावेळेस मी जीवाच्या बाजूने आहे. गोष्ट थोडी विचित्र आहे, पण आम्हा पुरुषांचा स्वाभिमान फार ठिसूळ असतो. अगं, इथे जीवा ज्या मानसिकतेतून जात होता तिथे त्याची ही त्याच्यावर विश्वासाने ठेवून त्याला लढू द्यायची होती. नंदिनी म्हणते, बाबा एकटेच लढले आहेत. तुम्ही त्यांचं प्रेझेंटेशन बघितलं ना? मग तुम्हाला एकदा तरी वाटलं का की पेडेकरांनी फक्त माझ्या बोलण्यावरून जीवाला हा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे? सांगा ना बाबा. तर विक्रम म्हणतो नंदिनीला, नाही नाही, अजिबात नाही. जीवाने त्याचं प्रेझेंटेशन अप्रतिम केलं आहे, त्यात काही वादच नाही. पण त्याला जे यश मिळालं आहे हे त्याच्या एकट्याच्या प्रयत्नांनी मिळालं आहे. असं हा त्याचा आनंद तर हरवला ना. तुझा सांगण्याचा हेतू वाईट नव्हता, पण तरी तू हे असं करायला नको होतंस नंदिनी.